नमस्कार मंडळी. साताऱ्यातील प्रसिद्ध तळे महादरे तळे हे मराठा साम्राज्याच्या काळातील प्रगत जलव्यवस्थापनेचा आणि तत्कालीन अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आणि ऐतिहासिक नमुना आहे. हे पाहण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. परंतु उन्हाळा असल्यामुळे या तळ्यातील पाणी पातळी खूपच कमी आहे आणि याच्या पुढे आपण पाहणार आहोत की आता पहिल्या पावसातच ते भरून कसं वाहत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण आता हे तळे कशा पद्धतीनं बांधलेलं आहे आणि याची व्यवस्थापन कसे केलेलं आहे हे आपण आता सविस्तर थोडक्यात माहिती घेऊया. हे तळे शहरापेक्षा उंचावर असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या तत्वावर या तळ्यातून शहरात पाणी आणले गेले. यासाठी खापरी, भाजक्या मातीचे नळ आणि दगडी भूमिगत चारांचा वापर केला गेला आहे. या तळ्यातून साताऱ्यातील विविध ऐतिहासिक हौद आणि विहिरींना बारमाही पाणी पुरवठा केला जात असे. आपण आता तळ्यामध्ये पायऱ्यावरून खाली उतरलेलो आहे. आपण पाहतो एक दगड, थोडासा गाळ म्हणजे तसा भरपूर प्रमाणात गाळही आहे आणि पाणी आहे त्याच्यामध्ये. तेवढा खूप उन्हाळा आहे तरी पण या ठिकाणी पाणी आहे. आणि याच्या पुढे आपण पाहणार आहोत की पहिल्या पावसात तुडुंब भरून वाहत असलेला तलाव. आता प्रथम आपण आता हे पाहतोय तो उन्हाळ्यामधील हा तलाव आपण पाहत आहे. उन्हाळ्यात काय त्याची अवस्था असते आणि त्या येण्या जाण्यासाठी ह्या दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत. इथे आपल्याला अशा दिवळी दिसत आहेत जे वरून खाली येण्यासाठी त्याचा वापर केला गेलेला आहे. अतिशय सुंदर असं हे भिंतीवरूनच आपण पुढं आलेलो आहे आणि इथं आपल्याला दिसत आहे की या बाजूलाही असे पाण्याचा सांडवा म्हणजे आपण म्हणतो जिथून खापरी नळाद्वारे पाणी प्रत्येक तलावामध्ये कसं नेलं जातं त्याचा एक इथं उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय खोल आहे. या ठिकाणावरूनच पाणी ओव्हरफ्लो झालं की तळ्यातील पाणी पूर्ण तलावामध्ये, शहरातील तलावामध्ये बिना लाईटचं पोचलं जातं. आता हे आपण इथून जी पायऱ्या आहेत त्या पायऱ्यातून आपण आता खाली जात आहोत. या बाजूला जो दिवळ आहे इथूनही पाहतोय की ओव्हरफ्लो झालेलं पाणी इथून खाली जातं. हे 3 मार्ग आहेत जे ओव्हरफ्लो झाल्यानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाणी सोडलं जातं. इथं हे एक मार्ग आहे ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी जाण्याचा. आता ह्या जिन्यातून आपण आता खाली उतरत आहे. अतिशय भक्कम आणि मजबूत असलेलं हे बांधकाम. आता आपण खाली उतरूया आणि या बाजूनी तळ कसं दिसतंय ते आपण आता पाहणार आहोत. अतिशय सुंदर बांधकाम आणि मजबूत बांधकाम आहे. इथून आता आपण खाली आल्यानंतर आपण पाहतोय की आपण पाण्यामध्ये काही उतरणार नाही आहे कारण खूप खोल आहे हे पाणी. भिंती त्याच्या पाहतोय तळ्याच्या मजबूत भिंती आहेत आजही सुस्थितीत. अतिशय सुंदर आणि आज या तळ्यामध्ये निसर्गरम्य अशा या प्रमाणात ठिकाणी असलेला हा तलाव. तुम्ही अवश्य या, भेट द्या आणि निसर्गाचा आनंद नक्की घ्या. या बाजूने असं ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला जातो. ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा सुद्धा हे जलव्यवस्थापन याचं हे एक मुख्य आणि त्या काळी केलेला विचार खूप सुंदर विचार आहे. तर मंडळी आपण हे पाहतोय आता हे वरती आपण आता जिन्यावरून ह्या पायऱ्यावरून आता वरती येत आहोत. सुंदर असं बांधकाम आजही अजूनही खूप चांगल्या सुस्थितीत असलेल्या ह्या पायऱ्या. अतिशय मजबूत आणि हे मुख्य म्हणजे पाणी भरल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की खरोखर किती इथे सुंदर असं हे वातावरण आणि पाणी भरल्यानंतर काय ते दिसतंय आपल्याला. विलोभनीय दृश्य
ते आपल्याला पुढे पाहणारच आहोत आपण आता वरती आलेलो आहे. वरती आल्यानंतर आपल्याला इथे हे बांधकाम दिसत आहे सुंदर असं. आणि हे पुढे आल्यानंतरही आपल्याला दिसतंय की ते असे ओव्हरफ्लो झालेले पाण्याचं कशा पद्धतीने खाली शहरापर्यंत पोहोचवलं जातं. लोकांच्या तहान भाग येताना नीट येईल. ओव्हरफ्लो झाले. हे साव असे चेंबर्स आहेत. आता या खालच्या बाजूला एक चेंबर आहे इकडे आणि त्या चेंबर्सलाही असे कप्पे कप्पे आहेत की जे पाणी कुठल्या मार्गाने कुठंपर्यंत जाणार याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी पूर्वी करून ठेवलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपण अशा उन्हाळ्याच्या आधी पद्धतीने पाहिलं होतं आपण आता आणि आता हे पाहतोय भरलेलं तळं पाहत आहोत. पाण्याने तुडुंब भरलेला हा पहिल्या पावसामध्ये पायऱ्या पूर्ण आपण भरलेलं पाहतोय. हे तळं आहे. दोन्ही बाजूच्या पायऱ्या आणि हे आता या बाजूने तलावात पहिलं येत जी स्टेप असलेले आहे पाण्याची तिथे आवक. पाण्याचा फ्लो चालू आहे. पहिल्याच पावसामध्ये पहिल्या एकाच पावसामध्ये हिरवीगार वनराई दिसत आहे हा आपल्याला तुडुंब भरलेला हा आणि पाण्याचा अतिशय तलाव. सुंदर विलोभनीय अतिशय असं स्वच्छ हे असं हे तळ्याचं पाणी. दृश्य. अवश्य भेट द्या या ठिकाणी. अतिशय सुंदर असं हे पूर्ण तळ. क्षमतेने असं भरून वाहत आहे. आपण पाहत आहोत, पाहतोय आपण. नक्की इथं या, पहा, आनंद घ्या आपण आता पाण्याच्या भिंतीवरून आणि निसर्गाच्या या कुशीमध्ये असलेलं हे सुंदर असं तळं. आपण आता ज्या ठिकाणी जिन्यावरून खाली गेलो होतो त्या ठिकाणी आता आपण जाऊया. इथे आपण पाहत आहोत की निसर्गाच्या कुशीमध्ये असलेला हा सुंदर असा तलाव आपण पाहत आहे. जिथून आपण खाली गेलो होतो या जिन्यावरून आपण खाली तेच गेलो ते होतो. ठिकाण तर आता पाणी ज्या आहे, ठिकाणी पूर्ण आपण खाली गेलेलो इथून पूर्ण या पाण्याने पाण्याने भरलेलं आहे. या बाजूला नळाच्याद्वारे पाणी अशा पद्धतीनं सागरातून पाणी जात आहे. आपण पाहत आहोत. थोडा आवाज येतोय. अतिशय सुंदर असा हा अतिशय सांडवा आहे. सुंदर व्यवस्था. त्यालाही 2-3 अशा स्टेप आहेत सांडव्याला आणि इथून हे पाणी वाहत आहे. पाणी आणि पहिल्या मोठा इथे पूर्वी मोठा असायचा त्या आणि इथूनच सांडवा आहे. इथून पाणी ओव्हरफ्लो झालं की खाली जातं. आणि 2 मार्ग आहेत की जे आता आपण पाहिले की पूर्ण वरती जे क्षमतेने भरलं तर हे देवळीसारखं समोरही आहे 2 दिसत आहेत तिथून आपल्याला सांडवे. वरच्या यातूनही शेतीसाठी आपल्याला पाणीचा वापर होतोय. खाली जाताना दिसेल. आणि जे आता आपण पाहिलं ते कापरी मार्गातून तो डायरेक्ट शहरामधील हा एक इथं सांडवा तळे बनवलेला आहे. भरण्यासाठी त्याचा वापर पाणी केला ओव्हरफ्लो जातो. जर झालं तर तिथून पाणी खाली जातं. पाण्याचा योग्य वापर म्हणजे कसा असायला इथे एक पाहिजे, बनवलेला आहे. पाणी वाया न जाऊ देता अशा पद्धतीनं पावसाचं, बनवलेले आहे याची सांडवे. ही व्यवस्थापनाचं उत्कृष्ट नमुना आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला पाणी मिळतोय. ओव्हरफ्लो झालं की हे इथून वरतीची 3 दिसत आहेत हे बाहेर फेकलं जातं. इथून ही जवळच शेती असलेली शेतीसाठी ह्या पाण्याचा वापर केला अशी जातो. पूर्वीच्या काळी केलेली इथून जे व्यवस्था ओव्हरफ्लो होऊन जाईल बाहेर पाणी आहे. या ते ठिकाणी इथली खोल शेतीसाठी याचा वापर. आणि इथेही हे पाणी जात आहे खोल इथून. जे आहे ते डायरेक्ट शहरातील तळी, शहराची लोकांची तहान भागवण्यासाठी याचा वापर केला जात होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कमेंट्स नक्की कळवा. असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. धन्यवाद.